ना दोष देऊन किंवा नागरिकांचं म्हणणं, नागरिक फार किती विचार करतात हाच प्रश्न प्रसाद मला नेहमी पडतो. कारण नागरिक आपल्याला 4 वर्ष काय त्रास झाला आहे, जो सत्तेवर होता त्यांनी काय काम केलं का याचा विचार करत नाही. त्या 15 दिवसात जी काही लाट निर्माण होईल त्या लाटेबरोबर नागरिक जातात. म्हणजे तुम्ही 5 वर्ष काय भोगलंय किंवा एखाद्या 5 वर्षात तुमच्या भागातल्या एखाद्या चांगल्या व्यक्तीने, नगरसेवकाने किंवा इच्छुकाने काय चांगलं काम केलं याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटच्या 15 दिवसात कोण आर्थिक प्रबोधन दाखवतो किंवा कोण इतकं काम करतो की कोण काय काय म्हणजे नाही का. आता बघ गल्लोगल्ली एवढे इव्हेंट आणि एवढे उपक्रम राबवले जातात त्याच्या बरोबर भरकटतात. तोच विचार होताना दिसत नाहीये आणि दुर्दैव मग ती लोक इलेक्शन पुरती काही लोक येतात 3 महिने 6 महिने प्रचंड असं काम करतात, पैसे खर्च करतात, लोक त्यांना निवडून देतात आणि खरा काम करणारा बाजूला पडतो. त्यामुळं आता जो काय प्रशासक येतो कुठल्या पक्षाला वगैरे असा फटका नाही, तो सर्वांनाच फटका आहे. खरं तर भाजप सत्तेवर आहे, काही प्रमाणात भाजपवर त्याचं अपयशाचा घापर फुटू शकतो. कारण तुमची राज्यात सत्ता आहे, शहरात तुमचे आमदार 8 आहे, केंद्रात तुमची सत्ता आहे. इथले जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याची सोडवण्याची जबाबदारी तुमच्यावरच येते. त्यामुळे त्याचा फटका म्हटलं तर भाजपला बसू शकतो. सर, तुमच्या बोलण्यातून आलं की 15 दिवसात सगळं चित्र बदललं जातं. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, 2008 पासून तुम्ही या निवडणुका जवळून बघताय. पूर्वीची प्रचार यंत्रणा आणि आत्ताची प्रचार यंत्रणा याच्यामध्ये काय फरक तुम्हाला जाणवलाय आणि नागरिक कशा पद्धतीने त्याला भुलले जातात, थोडं विस्तृत आम्हाला सांगितलं तर बरं राहील. पूर्वी कसं होतं माहिती आहे का, आता म्हणजे सगळं प्रचाराचं तंत्रच बदललंय. पूर्वी आपण पोस्टर लागायचे, आपल्याकडे होर्डिंग वेगळे लागायचे, रिक्षा फिरायची. आता सगळा प्रचार वेगळ्या पद्धतीने आलाय. आता तुमचा सगळा प्रचार सोशल मीडियावर आलाय. 2014 नंतर मी जे सुरुवातीलाच उल्लेख केला की 2014 नंतर जे काही सगळं स्थित्यांतर झाले म्हणजे सगळ्याच निवडणुकीत प्रक्रियेतलं, त्याच्यातला हा महत्त्वाचा प्रचार आहे की सोशल मीडियावर जे काही तुम्ही कशा पद्धतीचं प्रेझेंट होत आहे, तुम्ही कशा पद्धतीचे म्हणजे काम न करता सुद्धा तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग सुद्धा सोशल मीडियावर करू शकता आणि याचा फटका खऱ्या अर्थाने निवडणुकीत बघतो. कारण खरा काम करणारा ग्राउंडवर असतो आणि काम न करणारा सोशल मीडियावर असतो. हे जे आभासी चित्र आहे त्याच्यात मतदार फसतो की अरे हा सारखा दिसतोय, पण ते मागचा विचार करत नाही. म्हणजे परत मुद्दा येतो कुठं, निवडणुकीच्या 15 दिवस किंवा निवडणुकी आचारसंहिता लागण्याच्या आधी कोणतरी 2 महिने लोकप्रिय घोषणा करतो किंवा कार्यक्रम घेतात. आता खूप कार्यक्रम चालू आहे. संक्रांतीपासून जे जे काही वेगळे कार्यक्रम सुरू होतात आपण बघतो तसे कार्यक्रम आता चालू आहेत आणि त्याचाच मतदार बोलतो आणि त्याचा फटका बसतो नक्की. सर, 15 दिवसावरती तुम्ही चर्चा करताय आपली, तर खरंच लोकप्रिय घोषणांमध्ये आणि आता तुम्ही महापालिकेत तुम्ही दररोज महापालिका विषयामध्ये काम करता, तर या ज्या लोकप्रिय घोषणा आहेत आणि प्रत्यक्ष जी धोरणं आहेत महापालिकांमध्ये याच्यामध्ये काय तफावत तुम्हाला जाणवतीये? म्हणजे 2008 पासून ते आतापर्यंत नाही तर आत्ताच उदाहरण घेतलं तर लोकप्रिय घोषणा म्हणजे ह्या निवडणूक व्हायच्या आधी सर्व पक्षांनी दिलेल्या लोकप्रिय घोषणा आणि त्याची झालेली इम्प्लिमेंटेशन धोरणांमध्ये तुम्हाला काय प्रामुख्याने जाणवलं यामध्ये? मुळात काय असतं, ही स्थानिक पातळीवर निवडणूक आहे. आता समजा आपल्या राज्यातली विधानसभा निवडणूक झाली, लाडकी बहीणची घोषणा झाली, ती योजना राबवली गेली, त्याचा प्रत्यक्ष आता अजूनही आता ठीक आहे, सरकारने जसं लक्षात आलं की ह्या लाडक्या बहीण योजनेमुळं सरकारी तिजोरीवर प्रचंड ताण येतोय आणि हळूहळू त्याचे लाभार्थी कमी केले, निकष लावले, कठोर निकष लावले. आधी सरकारला माहित होतं की अनेक महिला पात्र होत नाही, पण निवडणूक जिंकण्याचा तो फंडा होता, त्यामुळे साहजिकपणे सरसकट सगळ्यांना लाभ दिला गेला. आता ज्यावेळेस सरकारच्या लक्षात आलं की हा तिजोरीवर प्रचंड ताण येतोय आणि त्याचा थेट फटका विकास कामावर होतोय, तर सरकारने त्याची निकष ते कठोर लावले आणि अनेक लाडक्या बहिणींचे लाभ बंद केले. पण शेवटी सरकारी पातळीवर घोषणा केलेली योजना होती त्याच्यामुळे ती चालू राहिली. त्याच्याबरोबर ज्या काही इतर योजना होत्या त्या राबवल्या गेल्या, कालांतराने काही बंद केल्या. मागच्या काळात शिवभोजन होते, काही काळात ती चालली, नंतर बंद केली, काही प्रमाणात ती सुरू राहिली, असं त्या काळात ते सुरू राहतं. आपण आता विचार करतोय प्रामुख्याने महापालिकेच्या याच्यावर नगरसेवक त्याच्या पातळीवर हा प्रचार करत असतो की आपण आपल्या भागातले हे करू, त्या भागातले हे करू, पण प्रत्यक्ष त्याच्या हातात काही उरत नाही. कारण सभागृहात ज्या वेळेस तो येतो त्या पक्षाचं धोरण असतं. एखादा म्हटला, म्हणजे साधारण उदाहरण म्हणलो, एखादा म्हटला की मी तुमचा मिळकत करच माफ करेल, तर त्या नगरसेवकाला प्रत्यक्ष किती अधिकार आहे तो काय, किंवा मी आपल्या भागात मेट्रो आणणं किंवा टॅक्स माफ करणं हे काय नगरसेवकाचा अधिकार नाही. जसं विधानसभेला आमदारांनी आश्वासन काय देऊ शकतो की बाबा आपल्या भागातले मी प्रश्न सोडवील, एखादा रस्त्याचा प्रश्न सोडवील, गार्डन करेल, उद्यान करेल, पाण्याचे तुमचे प्रश्न सोडवील, हे काम होतं. तसं नगरसेवक करू शकतो. त्याच्या भागातली बाबा तुमच्या लोक आपल्या वस्तीत मी पाण्याची योजना आणील, आपल्या भागात उद्यानाची कमतरता आहे, आपण उद्यान करूयात, इथं कचऱ्याचा प्रश्न आहे, हा कचऱ्याचा प्रश्न, हे काही स्थानिक पातळीवरचे. पण मोठे शहराच्या लेवलचे काही जे धोरणात्मक निर्णय आहेत ते कुठल्याही नगरसेवकाच्या हातात नसतात, त्यामुळे त्याचा काय फार इम्पॅक्ट होत नाही. पण लोक तात्पुरते जे काही क्षणिक लाभ असतात
त्या लाभांना पण भुलले जातात. म्हणजे आत्ता निवडणुकीत कोण साडी वाटप करेल, कोण गाडी वाटप करेल, कोण फ्रीज वाटप करेल, कोण भांडी वाटप करेल, त्याला सुद्धा मतदार भुलतात का? तर 100% भुलतात. आपण अनेक प्रमाणात ते बघितलेलं आहे. आर्थिक लाभाचा थेट फायदा होतो. त्यामुळे आत्ता बघ प्रचंड प्रमाणात महायात्रा सुरू आहेत. म्हणजे कोण महाकालला घेऊन जातंय, उज्जैनला घेऊन जाते, कोण वैष्णवदेवीला घेऊन जाते, कोण पंढरपूरला आहे, कोणाच्या अष्टविनायक दर्शन चालू आहे. मतदारांमध्ये एक सहानुभूती निर्माण होते, मला देवदर्शन घडवलं बाबा, मी त्याला मतदान करणार. हे जे काही हे आपलं सगळं म्हणजे मार्गच आहे आपल्या लोकशाहीला, आपल्या निवडणूक प्रक्रियेला मार्ग आहे आणि तेच होताना दिसतंय दुर्दैवाने.